राची ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून महाराष्ट्राची श्रद्धा केंद्रे नावाचा लेख. श्रद्धा ही माणसाच्या जीवनातली मोठी शक्ती आहे. श्रद्धेच्या बैठकीवरच माणसाच्या जीवनातले सारे मंगल उभे राहिले आहे. श्रद्धेशिवाय जीवनाला ओसाड वाळवंटाचे स्वरूप आले असते. श्रद्धेचा झरा झुळझुळत असला की माणुसकीची हिरवळ लसलसू लागायला उशीर नाही. मातापित्यांवरची श्रद्धा, गुरुजनांवरची श्रद्धा, सज्जनांवरची श्रद्धा, नेत्यांवरची श्रद्धा ही श्रद्धेची रूपे आपल्या नित्याच्या जीवनात आपण प्रगटपणाने अनुभवतोच. परंतु आपली श्रद्धा या रूपांपुरतीच मर्यादित नाही. ती या प्रगट रूपांहूनही अधिक खोल आहे, अधिक बळकट आहे, अधिक गूढही आहे. आपल्या डोळ्यांसमोर असलेल्या सृष्टीची निर्मिती करणारी कोणी एक शक्ती आहे. त्या शक्तीच्या बळावरच हे जगाचे रहाटगाडगे फिरते आहे. ती शक्तीच निर्मितीप्रमाणे आपल्या संगोपनाचे नि संहाराचेही कार्य करीत राहिली आहे. आपली सुखदुःखे तिच्याच कृपेवर किंवा अवकृपेवर अवलंबून आहेत असा माणसाचा पक्का विश्वास आहे. आणि म्हणूनच त्या गूढ शक्तीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याने पूजे अर्चेचे नाना प्रकार रूढ केले आहेत. या श्रद्धेपोटीच आपण माणसांनी लेणी खोदली आहेत, मंदिरे उभारली आहेत, मूर्ती घडविल्या आहेत, तीर्थकुंडे बांधून काढली आहेत, दीपमाळा उभारल्या आहेत आणि आणखी कितीतरी प्रकारच्या वास्तूंची निर्मिती केली आहे. आपण उभारलेल्या या श्रद्धा केंद्रांमुळे आपल्या जीवनाला काही अर्थ प्राप्त झाला आहे. आपली दैवते जेवढी भव्य तेवढेच आपले जीवनही भव्य होत असते. महाराष्ट्र जी दैवते पूजित आला आहे त्यांच्या भव्यतेला सीमा नाही आणि म्हणूनच महाराष्ट्राने भव्य इतिहास निर्माण केला आहे. महाराष्ट्र हा मूळचा शक्तीचा पुजारी. शक्ती म्हणजे देवी, साऱ्या जगाची आई, प्रत्येक कुळाची नि प्रत्येक गावाची राखण करणारी आई, आपल्या पायांना बिलगणाऱ्या, गळामिठी घालणाऱ्या नि कुशीत विसावणाऱ्या लेकरांना सांभाळणारी आई. ती कधी कुळदेवीचे रूप घेऊन कुळांचा सांभाळ करते तर कधी ग्रामदेवीचे रूप घेऊन गावे राखते. तिला प्रसन्न करण्यासाठी आपण कुळधर्म कुळाचारांचा नवसायासांचा पूजा पुरस्कारांचा केवढा तरी पसारा मांडलेला आहे. पदूबाई, कळमजाई, फिरंगाई, मेसाई, मुक्ताई, तुळजाई अशा कितीतरी विचित्र नावांनी ती महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात नांदते आहे. कुठे डोंगराची स्वयंभू कपार, कुठे अनघड तांदळा, कुठे उभी शिळा, तर कुठे सर्व अवयवांनी नटलेली मूर्ती, अशा अनेक रूपांनी तिची पूजा होते. ही नावे आणि रूपे अनेक असली तरी ती एकाच आईची लीला आहे अशी आमची बळकट निष्ठा आहे. आमची ही निष्ठा शक्तीच्या काही केंद्रातून अगदी ठसठशीतपणाने प्रगट झाली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सप्तशृंग गडावरची भगवती, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका नि तुळजापूरची भवानी ही देवीची 4 ठाणी गाजती आहेत. सप्तशृंग निवासिनी भगवती ही 18 हातांची देवी आहे. रूपाने उग्र आहे. महिषासुराचा वध करण्यासाठी तिने हत्यारे परजली आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी ही सुद्धा कोलासूर नावाच्या दुष्ट दैत्याचा नाश करण्यासाठीच अवतरली आहे. माहूरची रेणुका ही धरित्री माताच आहे. तिला दुष्टांचा भार मुळीच सहन होत नाही. ज्यांनी प्रजेला पोटच्या पोरांसारखे पाळायचे असते ते राजे जेव्हा उन्मत्त होतात तेव्हा ही रेणुका आई आपल्या लेकरांच्या हाती फरशी कुऱ्हाड देते आणि उन्मत्त झालेल्या दुष्टांचा संहार करते.
सती साध्वींना, साधू संतांना आणि दुभत्या गायींना छळणाऱ्या सहस्त्रार्जुन राजाचे 1000 हात रेणुकेच्या मुलाने, परशुरामाने झाडाच्या फांद्यांसारखे तोडले, त्याचे मुंडके उडवले आणि त्याच्या अन्यायांची पाठराखण करणाऱ्या साऱ्याच उन्मत्तांना यमाच्या घरी पाठवले. तुळजापूरची भवानी ही साऱ्या महाराष्ट्राची माऊली, ती सुद्धा सतीचे शील राखण्यासाठीच प्रकट झालेली. शिवछत्रपतींनी आणि समर्थ रामदासांनी तिची प्राणांच्या फुलांनी पूजा बांधली. जय भवानीच्या घोषणाने महाराष्ट्र दुमदुमून गेला. रामदास तिला रामवरदायिनी म्हणतात. रामदासांच्या अगोदर एकनाथांनी आपल्या भावार्थ रामायण या ग्रंथात तिला हे नाव दिले आहे. रामाने सीतेच्या सुटकेसाठी आणि रावणाला शासन करण्यासाठी जेव्हा लंकेवर स्वारी केली, तेव्हा भवानीने त्याला विजयाचा आशीर्वाद दिला, म्हणून तिला रामवरदायिनी, रामाला वर देणारी असे नाव प्राप्त झाले. रामदासांनी तिचा मनोभावे जय जयकार केला. पूर्वी देवीने चंडमुंड, महिषासूर इत्यादी अनेक दैत्यांचा संहार केल्याच्या कथा पुराणात सांगितल्या आहेत. रामदासांनी तिचा मनोभावे जय जयकार केला. पूर्वी देवीने चंडमुंड, महिषासूर इत्यादी अनेक दैत्यांचा संहार केल्याच्या कथा पुराणात सांगितल्या आहेत. रामदासांच्या मनाला या नुसत्या कथा ऐकून समाधान वाटत नव्हते. त्यांच्या काळात जे दैत्य धिंगाणा घालीत होते, त्यांचा संहार करण्यासाठी भवानीने मराठी माणसांच्या मनात आणि मनगटात प्रवेश करावा, अशी रामदासांची मागणी होती. दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकतो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी, असे त्यांनी भवानीला बजावले होते. तिचा एक पुजारी महाराष्ट्राची दऱ्याखोरी जागवू लागला होता. त्या असामान्य पुजाऱ्याचे नाव होते शिवाजी. महाराष्ट्राचा हा स्वयंभू राजा देवीने कृपेने वाढवावा, हे मागणे रामदासांनी देवीजवळ मागितले. तुझा तू वाढवी राजा, शीघ्र आम्हांची देखता. रामदासांचे हे मागणे देवीने मानले. त्यांच्या डोळ्यांदेखत राजा मोठा झाला, विजयी झाला. भवानी शिवप्रभूच्या हातातली शमशेर बनून तळपत राहिली. भवानी शिवप्रभूच्या हातातली शमशेर बनून तळपत राहिली. देवद्रोह्यांचा संहार झाला. महाराष्ट्राचे आनंद वनभुवन झाले. शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने कार्य होत असे. शक्ती युक्ती जये ठाई, तेथ श्रीमंत नांदती. हा रामदासांचा सिद्धांत शिवप्रभूंच्या पराक्रमाने 16 आणे खरा ठरला. आजही ही आदिशक्ती महाराष्ट्राला प्रेरणा देण्यास दोन्ही हात उभारून सिद्ध आहे. आपल्या जीवनातला रावण निर्दाळण्यासाठी आपण आपल्यातला राम जाणवला पाहिजे. आपल्यातला राम जागवला पाहिजे. ध्येयवादाचा धनुष्यबाण सज्ज करून जागवला पाहिजे. ध्येयवादाचा धनुष्यबाण सज्ज करून जागवला पाहिजे. म्हणजे मग त्या रामवरदायिनीचा आशीर्वाद सफळ व्हायला उशीर नाही.
शक्ती तिथे शिव आलाच. शिव म्हणजे शंकर, शंकर म्हणजे भले करणारा. यालाच महादेव म्हणजे मोठा देव म्हणतात. शिव आणि शक्ती ही जगाची मातपित्रे. ज्ञानेश्वरांनी या जोडप्याला देवोदेवी म्हणून वंदन केले आहे. महाराष्ट्र हा जे जे महान आहे त्याचा पुजारी आहे. म्हणूनच त्याची महादेवावर भक्ती. महादेवासारखाच तो भोळा आहे. शरण आलेल्याला अभय देणारा आहे. विरागीपणाने राहणारा आहे. परंतु त्याच्या सहनशीलतेला आणि क्षमावृत्तीला दुबळेपणा समजून कोणी मस्तवालपणा चालवला तर मात्र तो शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातला भडकलेल्या आगीप्रमाणे वैऱ्याच्या जाळीत जातो. वैऱ्यांना जाळीत जातो. हातातले तिधारी हत्यार परजून दुष्टांना निर्दाळू लागतो. त्याचा क्रोध आवरणे मग मुश्किल असते. महाराष्ट्राच्या डोंगरकड्यांवर आणि नद्यांच्या संगमांवर कितीतरी शिवस्थाने आहेत. सह्याद्रीने तर आपल्या अंगखांद्यावर शिवलिंगाची लेणी लिहिली आहेत. भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 एकट्या महाराष्ट्रात आहेत. नाशिकजवळ गोदेच्या उगमाजवळचा त्र्यंबकेश्वर, वेरूळचा घृष्णेश्वर, भीमेच्या उगमाजवळचा भीमाशंकर, औंढ्याचा नागनाथ आणि परळीचा वैजनाथ यांशिवाय महाबळेश्वर, शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव अशी आणखीही गाजती शिवक्षेत्रे आहेत. संगमेश्वर, अंबरनाथ, सिन्नर, खिद्रापूर इत्यादी ठिकाणी 800-900 वर्षापूर्वीची सुंदर शिवमंदिरे आपल्या शिवभक्तीची साक्ष देत आजही उभी आहेत. भीमाशंकराच्या, त्र्यंबकेश्वराच्या आणि महाबळेश्वराच्या चरणांपासून उगम पावलेल्या भीमा, गोदा, कृष्णा, कोयना या लोकमातांनी मराठी जनांना आपल्या उरीचे अमृत पाजून तुष्टपुष्ट केले आहे. वेरूळचा घृष्णेश्वर हा शिवप्रभूंच्या वाडवडिलांना वरदान देणारा देव. त्याच्याही अगोदर त्याने राष्ट्रकूट घराण्याला प्रेरणा देऊन महाराष्ट्राची इभ्रत साऱ्या भारतात गाजवली होती. शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवावर मालोजी राजांपासून छत्रपतींच्या घराण्याची श्रद्धा. शिवाजी राजांनी हर हर महादेव या गर्जनेने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना दणाणून टाकले आणि आपले शिव हे नाव सार्थ केले. शिवशंकराबरोबर त्याच्या परिवारानेही महाराष्ट्राला माहेर बनविले आहे. शिवशक्तीचा पुत्र गणपती याची अनेक ठायी महाराष्ट्राच्या भक्तीच्या विषय झाली आहेत. मोरगावादी ठिकाणचे अष्टविनायक आणि विदर्भ मराठवाड्यात नांदणारे अदासा, कळंब, नामलगाव, लिंबा गणेश, राजूर इत्यादी ठिकाणचे गणेश आजही भक्त भाविकांच्या गतीने गाजताहेत. मंगलमूर्ती मोरया या गर्जनेने मराठी मनाचा गाभारा दुमदुमून टाकणारा भादव्यातला गणेशोत्सवाचा सोहळा चढत्या वाढत्या उत्साहात साजरा होत असतो. शिवशक्तीचा थोरला मुलगा स्कंद कार्तिकेय महाराष्ट्राचा लोकदेव जो खंडोबा तो स्कंदच आहे अशी आपली समजूत आहे. जुन्या काळी स्कंदाचा उत्सव ज्या ठिकाणी होत असे त्या दिवसाला मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीला स्कंदषष्ठी असे नाव होते. त्याच दिवशी खंडोबाचा उत्सव होतो. आज आपण तो दिवस
चंपाषष्ठी या नावाने ओळखतो. स्कंदाला दक्षिणेत 2 बायका मानलेल्या आहेत. खंडोबालाही म्हाळसा आणि बाणाई अशा 2 बायका आहेतच. मणी आणि मल्ल या 2 दैत्यांचा संहार करण्यासाठी शिवाने जो अवतार धारण केला तोच मल्हारी म्हणजे खंडोबा होय. अशी कथा मल्हारी महात्म्य या ग्रंथात आहे. त्याचे सैन्य 7 कोटी होते. 7 या संख्येला कानडीत येळ म्हणतात. आपला हा देव मूळचा कर्नाटकातला असल्यामुळे त्याच्या 7 कोटी सैन्याचा जय जयकार येळकोट या कानडी शब्दाने केला जातो. घोड्यावर आरूढ होऊन आणि हाती खंडा घेऊन दैत्यांचा वध करायला धावणारा हा देव महाराष्ट्रातल्या ग्रामीण जनांना अत्यंत प्रिय आहे. खंडोबाला प्रिय असणाऱ्या बेलभंडाराला स्पर्श करून वचन पाळण्यासाठी प्राणपणास लावणारी श्रद्धा मराठी जनांनी प्रगट केली आहे. खंडोबाचाच सखा सोयरा ज्योतिबा. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या साहाय्यासाठी धावून आलेला हा देव कोल्हापूर जवळच्या रत्नागिरी नावाच्या डोंगरावर विसावला आहे. तो हिमालयातल्या केदारनाथाचा अवतार आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यमाई म्हणजे रेणुका ही त्याची पत्नी. दरवर्षी त्याचे यमाईशी लग्न लावण्याचा सोहळा होतो. त्याचे दुसरे नाव केदारनाथ. खरे म्हणजे हा देव खंडोबाप्रमाणेच भैरवनाथाच्या वर्गातला आहे, म्हणजे क्षेत्रपाळ आहे. यमाई ही धरित्री देवता. तिचा पती हा क्षेत्रपती क्षेत्रपाळ होय. केदार या शब्दाचा अर्थसुद्धा शेज जमीन असाच आहे. त्यावरून केदारनाथ म्हणजे क्षेत्रपती. धरित्री माता आणि ज्योतींनी म्हणजे प्रकाशाने भरलेले आकाश हा पिता ही कल्पना वेदांच्या नव्हे वेदांपूर्वीपासूनच्या काळापासून चालत आलेली आहे. कवीच्याच शब्दात सांगायचे झाले तर आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे असा तो जिव्हाळ्याचा संबंध आहे. या संबंधातूनच साऱ्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. म्हणूनच या दैवी माता पितरांच्या सोहळ्यात चांगभले हा पवित्र घोष निनादत असतो. हा झाला शिव आणि त्याचा गोतावळा. शिवा इतकीच विष्णूचीही प्रीती महाराष्ट्राच्या मनी वसत आहे. विष्णूच्या 10ही अवतारांची शिल्पे महाराष्ट्रात आढळतात. भागवतात विष्णूचे 24 अवतार सांगितले आहेत. त्यात एक दत्तात्रेय आहे. दत्तात्रेयाची भक्ती एकट्या महाराष्ट्रानेच भारतात गाजवली. माहूर, पांचाळेश्वर, गाणगापूर, औदुंबर, नरसोबाची वाडी ही दत्तक्षेत्रे भक्तांनी नेहमी गजबजलेली असतात. वराह अवतार एका मराठी राजघराण्याचे दैवत बनलेला होता. परशुराम तर महाराष्ट्रातल्या माहूरच्या रेणुकेचा पराक्रमी पुत्र. कोकण गोमंतकाची भूमी ही त्याचीच निर्मिती समजली जाते. प्रभू रामचंद्राच्या चरणधुळीने पवित्र झालेली नाशिक पंचवटी वनवासाच्या आठवणींनी आजही रंगलेली आहे. रामदासांनी रामाच्या आणि मारुतीच्या भक्तीचा प्रसार महाराष्ट्राच्या सीमा उल्लंघून
सुदूर दक्षिणेतही केला. परंतु महाराष्ट्रातल्या वैष्णवांच्या जीवाचे जिव्हार बनलेला विठ्ठल हा या 24 वेगळा आहे. मराठी संतांनी त्याला कधी गोकुळातला बालकृष्ण मानले आहे, तर कधी द्वारकेचा राणा म्हणून पाहिले आहे. आईबापांची मनोभावे सेवा करणाऱ्या पुंडलिकावर प्रसन्न होऊन तो पंढरीस आला आणि त्याने फेकलेल्या विटेवर कटी ठेवून उभा राहिला, अशी त्याच्या अवताराची एक कथा आहे. दुसरी कथा काही वेगळेच सांगते. द्वारकेत राज्य करू लागल्यानंतरही राधेशी कृष्ण सलगीने वागत आहे असे पाहून रुक्मिणी रुसली आणि दिंडीरवनात येऊन राहिली. तिची समजूत काढण्यासाठी कृष्ण इकडे आला, तो इकडेच राहिला. दोन्ही कथांत महाराष्ट्राचे वेगळेपण जाणवते. मातापित्यांची सेवा आणि गृहस्थ धर्माची मर्यादा या 2 कथांतून प्रगट झाली आहे. भक्तीच्या नावाखाली शृंगाराचे चोचले पुरवून घेणे मराठी भक्तांना मंजूर नाही. पंढरीचा पांडुरंग गेली 700 वर्षे मराठी जनमानसाच्या जिव्हाळ्याचा विषय होऊन राहिला आहे. ज्ञानदेवांपासून तुकोबांपर्यंत अनेक थोर संतांनी त्याच्या समचरणांची कास धरून समतेचा मंत्र गाजवला. भेदांची कुंपणे तोडली, नीतीचे मळे फुलवले. आपल्या भक्तांना भवसागर केवळ कमरे इतकाच खोल आहे हे कटीवर हात ठेवून सांगणाऱ्या या देवाने जनीचे दळण दळले, चोख्याची ढोरे ओढली, गोरा कुंभाराचा आवा रचला, सावता माळ्याचा मळा पिकवला. यामुळेच 700 वर्षे उलटून गेली तरी विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी असे त्याच्या भक्तीचे वैभव यत्किंचितही उणावले नाही, तर उलट दुणावलेच आहे. लेख समाप्त.